नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. सकाळचे 10 वाजता आहेत. पाहुयात आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. इराणमध्ये 10 लाख सैन्याची जमवाजमव. अमेरिकेविरुद्ध शेवटच्या श्वासापर्यंत लढणार, इराणकडून स्पष्ट. BSE सेन्सेक्स 1690 अंकांनी गडगडला तर निफ्टीमध्ये 487 अंकांची घसरण. भारतीय रुपयात 94 पार. हिंगोली जिल्ह्यात पेट्रोल डिझेल विक्रीवरील सर्व निर्बंध मागे. इंधनाचा साठा मुबलक असल्याचं प्रशासनाचं स्पष्टीकरण. 84 पंपावरील पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध. सातारा बांधकाम भवनात रात्रीच खेळ चाले. शहरातील सार्वजनिक बांधकाम भवन येथे दिवस रात्र काम सुरू. मार्च अखेरचा काळ असल्याने ठेकेदारांची बिलं काढण्याची लगबग सुरू. अंबडमध्ये भटके विमुक्त समाजाचा जनाक्रोश मोर्चा. भटक्या विमुक्त समाजासाठी जातनिहाय जनगणनेचा स्वतंत्र कॉलम तयार करण्यात यावा अशी मागणी. वाशिममध्ये 109 झाडे तोडण्यावरून वाद. प्रकरण न्यायालयात. नागरिकांच्या हरकतींकडे दुर्लक्ष झाल्याचाही आरोप. जालना विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांच्या कामात हलगर्जीपणा. 10 BLOवर गुन्हा दाखल. अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. लाखांदूर तालुक्यातील भीषण अपघात. वाहन चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी. हिंगोलीच्या जंगलात पाण्याची टंचाई. वन विभागाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा. वन्य प्राण्यांना पाणवठ्यांचा दिलासा. बीडच्या परळीत बस स्थानकात धक्कादायक घटना. अनोळखी महिलांकडे मुलगी देऊन आई पसार. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.